नमस्कार, विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। देशासाठी खासदारांचं शिष्टमंडळ परदेश दौऱ्यावर जाणार आहे। केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पाकिस्तानच्या विरोधात केलेली कारवाई आणि त्या निमित्ताने पाकिस्तानचं वागणं जगासमोर आणण्यासाठी हे खासदारांचं शिष्टमंडळ दौरा करत आहे। पण त्यामुळे काँग्रेस आणि खास करून ठाकरे गटाचा विशेषत्वाने थैथयाट पाहायला मिळतोय। मुळात ज्यांनी आपला खासदार हा सांभाळण्याच्या पलीकडे मोकळा सोडलाय, किंबहुना असं म्हणता येईल की ज्यांना आपले खासदार सांभाळता येत नाहीयेत त्यांना तक्रार करण्याचा अधिकार आहे का? खासदारांचं शिष्टमंडळ जात असताना नक्की कोण कुठल्या देशात जातंय त्याचा एक पटकन आपण धावता आढावा घेऊ। वैजयंत पांडा हे भाजपचे खासदार आहेत। ते सौदी अरेबिया, कुवेत, बहारीन, अल्जेरिया या देशांमध्ये शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील। रविशंकर प्रसाद हे भारतीय जनता पार्टीचे खासदार इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, डेन्मार्क आणि युरोपियन युनियन इथं शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील। संजय कुमार झा हे जनता दलाचे खासदार आहेत। ते इंडोनेशिया, मलेशिया, कोरिया, जपान, सिंगापूर इथं प्रतिनिधित्व करणार आहेत। श्रीकांत शिंदे हे शिवसेनेचे खासदार आहेत। ते संयुक्त अरब अमिरात, लायबेरिया, काँगो, सिएरा लिओन इथं शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील। कनिमोझी या स्पेन, ग्रीस, स्लोवेनिया, लॅटविया, रशिया इथं प्रतिनिधित्व करतील। काँग्रेसचे खासदार शशी थरूर ज्यांच्या सहभागामुळे सर्वात जास्त वाद निर्माण झालाय ते अमेरिका, पनामा, गुयाना, ब्राझील, कोलंबिया इथे शिष्टमंडळाचं प्रतिनिधित्व करणार आहेत। तर पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या इजिप्त, कतार, इथिओपिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये भारताची बाजू मांडणार आहेत। MEAच्या माध्यमातून 5 खासदार एका टीममध्ये, एका ग्रुपमध्ये असतील। असे 8 खासदार, 8 टीम्स ज्याच्यात 5 खासदार ईच आणि MEAचा एक माणूस, असे पूर्ण जगभरातल्या जास्तीत जास्त देशांना आम्ही भेटण्यासाठी आणि आपल्या देशाची बाजू मांडण्यासाठी निर्णय घेतलाय। काल किरण रिजिजूंचा मला फोन आला होता की त्यांची इच्छा आहे की त्या सगळ्यामध्ये आम्हीही सगळ्यांनी सहभागी व्हावं। तर देशाचा जेव्हा विषय असतो तेव्हा अर्थातच आम्ही ताकदीने भारतीय म्हणून जातो। भारतीय म्हणून हे खासदार परदेशामध्ये जात आहेत हे जरी खरं असलं तरी पण ठाकरे गटाला मात्र वेगळीच डोकेदुखी झाली आहे। एका बाजूला त्यांनी जी नावं पाठवली होती ती स्वीकारली गेली नाही आहेत। जी नावं घ्यायला हवी होती असं संजय राऊतांना वाटतंय ती सोडून भलतीच नावं या शिष्टमंडळामध्ये आलेली आहेत। आणि त्यातलं नाव आहे प्रियांका चतुर्वेदी। प्रियांका चतुर्वेदी सध्या ठाकरे गटात भूमिकेनं वेगळ्या वागतायत आणि म्हणूनच संजय राऊतांची डोकेदुखी वाढली आहे। प्रियांका चतुर्वेदी यांनी ऑपरेशन सिंदूर विषयानं केलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळामध्ये स्थान मिळवलंय आणि म्हणूनच प्रश्न उपस्थित राहतोय की गटनेत्याला न विचारता हे नाव गेलं का काय? राऊतांचा राग कदाचित त्यामुळेच आहे। ठीक आहे, चांगली गोष्ट, पर त्यानिमित्तानं खासदारांची परदेशवारी होईल ना। माझ्याकडे माहिती नाही परस्पर नावं कशी येतात ती मला माहित नाही। आमचा पक्ष ठरवेल कोणी जायचं। मैं अभी इसके बारे में चर्चा नहीं करूंगी जब तक सारी डिटेल्स केंद्र सरकार की तरफ से नहीं आए, क्योंकि ये केंद्र सरकार ने पहल की है। पर हम सब जानते हैं कि इस समय पर पाकिस्तान को की जो झूठी बातें, झूठी अफवाहें, झूठा पूरा नैरेटिव चल रहा है वो हमारे देश के लिए हमें आगे रखकर बात रखना है। विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच। आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र।